नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण एनर्जी इन सिंपल हार्मोनिक मोशन याचा अभ्यास केला. त्यामध्ये आपण पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि मग नंतर टोटल एनर्जी अशा प्रकारे 3 एक्सप्रेशन्सचा अभ्यास केला. तुम्हाला जे नोट्स मी दिलेले आहेत त्या नोट्समध्ये पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी ह्याचे प्रश्न मी इथं स्वतंत्रपणे दिलेले आहेत. हा पहा 20 नंबरचा प्रश्न आहे. याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जीचं सेपरेट मी क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर कायनेटिक एनर्जी त्याचाही प्रश्न सेपरेट या ठिकाणी घेतलेला आहे. टोटल एनर्जीचा एक सेपरेट क्वेश्चन घेतलेला आहे. असे मुद्दाम मी काय केलं आहे, परीक्षेमध्ये हे पोटेन्शियल एनर्जीचं डेरिव्हेशन थोडंसं मोठं आहे आणि ते परीक्षेमध्ये सेपरेट विचारलं जाऊ शकतं. पोटेन्शियल एनर्जीचं सेपरेट क्वेश्चन परीक्षेमध्ये येऊ शकतो, त्यामुळं तो सेपरेट असा दिला. हा टोटल एनर्जीचा प्रश्न आहे. पहा, याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी, त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी तिन्ही एकत्रपणे या ठिकाणी आपण घेतलेला आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, पोटेन्शियल एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. कायनेटिक एनर्जीचा काय फॉर्म्युला आहे, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि टोटल एनर्जीचा काय आहे, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आता हे तिन्ही फॉर्म्युलीज नीट जर तुम्ही बघितले तर ह्या प्रत्येकामध्ये हाफ एम ओमेगा स्क्वेअर, हाफ एम ओमेगा स्क्वेअर, हाफ एम ओमेगा स्क्वेअर तिन्हीकडे आहे. मग पोटेन्शियल एनर्जीमध्ये इथं काय आहे, एक्स स्क्वेअर आहे. आणि इथं कायनेटिक एनर्जीमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि टोटल एनर्जीमध्ये ए स्क्वेअर. हा फरक आहे. पहा, मग आता तुम्ही लक्षात ठेवताना पोटेन्शियल एनर्जीमध्ये एक्स स्क्वेअर, कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युलामध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि टोटल एनर्जीच्या फॉर्म्युलामध्ये ए स्क्वेअर असं हे लक्षात ठेवायचं. याचा सराव करायचा, याची प्रॅक्टिस करायची की जेणेकरून तुम्हाला हे तिन्ही फॉर्म्युलीज अगदी पक्के लक्षात राहतील आणि याच्यावरचा जो पुढचा अभ्यास आहे ते करणं आपल्याला सोपं जाणार आहे. याच्यावरती न्यूमरिकल्स पुष्कळ आहेत. CET, JEE, नीट या तिन्ही परीक्षांना या टॉपिकवर अनेक प्रश्न असतात. आणि त्यामुळं हा जो फॉर्म्युला इथं दिसतोय तुम्हाला, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी, हे जर तुमच्या लक्षात राहिलं आणि याचा अभ्यास चांगला झाला तर तुम्हाला याच्यावरचा कुठलाही प्रश्न न्यूमरिकल असो किंवा CETवरचे JEE, नीटचे क्वेश्चन्स असो सोडवायला सोपं जाणार आहे. मग आपण आता ह्याच्यावर पुढे जाऊया. आपण टोटल एनर्जीचा फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, इथं मी काही प्रश्न होमवर्कसाठी दिलेले आहेत आणि ते तुम्हाला घरी अभ्यास करताना हे सोडवायचे आहेत. हे पहा, शो दॅट टोटल एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड. त्याच्यानंतर शो दॅट इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ पिरियड. हे असेच प्रश्न होमवर्कला दिलेत. तुम्ही हे प्रश्न स्वतंत्रपणे सेपरेट घेऊन तुम्ही ते सोडवायचे. आपण आता काय करूया, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी या तिघांची किंमत, त्यांच्या व्हॅल्यूज मीन पोझिशनला किती असतात, एक्स्ट्रीम पोझिशनला किती असतात, हे आपण आता बघूया. पहिल्यांदा आपण पोटेन्शियल एनर्जी बघूया. हे पहा, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे आणि तो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. केस नंबर 1 घेऊया आपण. जर समजा तो पार्टिकल मीन पोझिशनला असेल, मीन पोझिशनला म्हटल्यानंतर एक्सची व्हॅल्यू 0 घ्यायची आणि एक्स्ट्रीम पोझिशनला जर असेल तर एक्सची व्हॅल्यू ए घ्यायची. एवढं आपण लक्षात ठेवूया. ॲट मीन पोझिशन एक्स इज इक्वल्स टू 0. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन्स एक्सची व्हॅल्यू ए म्हणजे ॲम्प्लिट्यूड इतके असते, त्यामुळे एक्सची किंमत ए घ्यायची. मग आता इथं एक्सच्या जागी तुम्ही काय करायचं, 0 घ्यायचं आणि त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी किती होणार, 0 होणार. म्हणजे मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला जर तुम्ही पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू बघितली तर किती येईल, एक्सची किंमत ए घ्यायची इथं याच्यामध्ये. तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला येणार 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी ही टोटल एनर्जी इतकी होते, कारण हा तर फॉर्म्युला टोटल एनर्जीचा आहे. म्हणजे आपल्याला याच्यातनं काय लक्षात आलं की मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0 असते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला ती पोटेन्शियल एनर्जी टोटल एनर्जी इतकी होते, म्हणजे मॅक्झिमम होते. आता कायनेटिक एनर्जीचं बघूया असंच याच पद्धतीनं.
म्हणजे मीन पोझिशनला किती आणि एक्स्ट्रीम पोझिशनला किती. प्रश्न क्रमांक 23मध्ये आपण ते घेतलेलं आहे. पहा, तुमच्या नोट्समध्ये हे सगळं आहे. मी हे सगळं नोट्समधलं दाखवतो आहे. तुम्ही नोट्समध्ये बघून हे सगळं वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं आहे आणि आता समजावून घ्यायचं आहे. हे पहा, या ठिकाणी 23 नंबरचा प्रश्न आहे आणि इथं लिहिलेलं आहे कायनेटिक एनर्जीचं मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनची व्हॅल्यू काढा. केस नंबर 1, ॲट मीन पोझिशन एक्स इज इक्वल टू किती घ्यायचं, 0. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जीचा, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. याच्यामध्ये एक्सच्या जागी किती घ्यायचं, 0. काय येईल मग, हे एक्स जर 0 घेतला आपण तर हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, म्हणजे ही व्हॅल्यू मिळेल. पहा, ॲट मीन पोझिशन. नंतर आता एक्स्ट्रीम पोझिशन म्हटलं की एक्सची व्हॅल्यू ए घ्यायची, म्हणजे इथं एक्सच्या जागी ए घ्यायचं, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0 होणार, 0 इंटू एनिथिंग 0, सो कायनेटिक एनर्जी 0. हे पहा, ॲट मीन पोझिशन कायनेटिक एनर्जी हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन कायनेटिक एनर्जी 0. याचा अर्थ हा तुमच्या लक्षात यायला असेल की एक्स्ट्रीम पोझिशनला तो पार्टिकल थांबतो त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी 0 होते, म्हणजेच कायनेटिक एनर्जी 0 होते. पण मीन पोझिशनला मात्र कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असते आणि ती टोटल एनर्जी इतकी असते. याचा अर्थ असा आहे की जेव्हा पार्टिकल SHM चालू असतं तेव्हा मीन पोझिशनला त्याची कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम म्हणजे टोटल एनर्जी इतकी असते आणि पोटेन्शियल एनर्जी 0 असते. आणि जसं जसं तो एक्स्ट्रीम पोझिशनकडे जाईल तसं तसं त्याची कायनेटिक एनर्जी कमी कमी होत जाते आणि पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला जेव्हा येईल तेव्हा कायनेटिक एनर्जी 0 होते आणि पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम होते. अशा प्रकारे हा सगळा अभ्यास आहे आणि याच्यामध्ये आपण ग्राफ देखील काढला आहे. म्हणजे आपल्याला आता ज्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत त्या व्हॅल्यूज या ठिकाणी आपण ग्राफमध्ये घेतलेले आहेत. ग्राफ कसा काढायचा, हा ग्राफ प्लॉट कसा करायचा हे थोडक्यात मी इथं सांगतो, तुम्हाला लक्ष द्या. याच्यामध्ये आपण आता काय करूया, ग्राफ कसा प्लॉट करायचा हे समजावून घेऊया आपण. ग्राफ प्लॉट करण्यासाठी आपल्याकडे वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस असे 2 ॲक्सिस घ्यायचे. पहिल्यांदा आपण एक्स ॲक्सिस घेऊया. हा समजा एक्स ॲक्सिस घेतला आपण आणि हा घेऊयात वाय ॲक्सिस. आता वाय ॲक्सिस जो मध्ये आपण घ्यायचा, सेंटरला घ्यायचा, कारण आपल्याला माहिती आहे की SHM जे आहे ते मीन पोझिशन समजा इथं घेतली आपण आणि इथं समजा एक्स्ट्रीम पोझिशन -A डाव्या बाजूची एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही +A उजव्या बाजूची एक्स्ट्रीम पोझिशन. असे आपण 2 एक्स्ट्रीम पोझिशन्स एक्स ॲक्सिसवर घेतले, म्हणजे -A टू +A या रेषेवर एक्स ॲक्सिसवर त्या पार्टिकलचं SHM चालू आहे आणि O काय आहे, मीन पोझिशन. आणि या वाय ॲक्सिसवर आपण काय घ्यायचं आहे, एनर्जी. एनर्जी इज टेकन अलॉंग वाय ॲक्सिस अँड डिस्प्लेसमेंट इज टेकन अलॉंग एक्स ॲक्सिस. आता एनर्जीची व्हॅल्यू मॅक्झिमम किती आहे आपल्याला माहिती आहे, म्हणजे टोटल एनर्जी ही मॅक्झिमम आहे आणि ती किती आहे, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. मग आपण काय करूया, ही टोटल एनर्जी इथं अशी रेष ओढूया, इथून इथंपर्यंत, म्हणजे ह्या पॉईंटपासून म्हणजे ओरिजिनपासून ते वाय ॲक्सिसच्या ह्या पॉईंटपर्यंत ती टोटल एनर्जी आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. म्हणजे मॅक्झिमम एनर्जीचं ही ती मॅक्झिमम एनर्जी कॉन्स्टंट असते आणि ती इथंपर्यंत आहे. ते आपण एक स्ट्रेट लाईन काढू, म्हणजे हा जो ग्राफ झाला हा झाला टोटल एनर्जीचा. ती टोटल एनर्जी ही नेहमी कॉन्स्टंटच असते. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी यांची बेरीज केल्यानंतर जी टोटल एनर्जी आहे ती कॉन्स्टंट आहे. मीन पोझिशनला ती एनर्जी आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, एक्स्ट्रीम पोझिशनला आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. मध्ये कुठेही घ्या तुम्ही ती टोटल एनर्जी येणार आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, म्हणजे ती टोटल एनर्जी कॉन्स्टंट आहे. आपण आता पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ पहिल्यांदा काढूया आपण. आत्ताच आपण आता तुम्ही काय करायचं आहे, वहीमध्ये पोटेन्शियल एनर्जीचे जे व्हॅल्यूज तुम्ही जे लिहिल्या होत्या ॲट मीन पोझिशन, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, ते क्वेश्चन बघून तुम्ही लिहिलेलं आहे वहीमध्ये, ते समोर ठेवा आणि इथं याच्याकडे लक्ष द्या. आता मी जे सांगतो त्याप्रमाणे बघा. पोटेन्शियल एनर्जी आत्ताच आपण पाहिलं, मीन पोझिशनला ती पोटेन्शियल एनर्जी 0 असते, म्हणजे पॉईंट कुठे येणार, हे पाय इथे येणार. पोटेन्शियल एनर्जी ॲट मीन पोझिशन 0. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला ती पोटेन्शियल एनर्जी किती असते, ती असते टोटल एनर्जी इतकी, म्हणजे किती बरं, हाफ एम ओमेगा स्क्वेअर स्क्वेअर. आता ही पाय इथं एक्स्ट्रीम पोझिशन आहे आणि ती टोटल एनर्जी मॅक्झिमम असते, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ही टोटल एनर्जी इतकी असते. त्यामुळं पॉईंट कुठे येणार, इथं येणार. पण उजव्या एक्स्ट्रीम पोझिशनचा पॉईंट इथं येणार आणि डाव्या एक्स्ट्रीम पोझिशनचा पॉईंट बरोबर इथे येणार.
मग अशा प्रकारे 3 पॉईंट मिळाले. आता हे 3 पॉईंट जोडायचे. 3 पॉईंट कसे जोडायचे? स्ट्रेट लाईन काढायची नाही, कर्व काढायची. हे पहा, अशी कर्व काढायची. अशा प्रकारे कर्व काढायची. म्हणजे तुम्ही काय करायचं, सरळ एक कंपास घ्यायचं. कंपासमध्ये साधारण हे एवढं अंतर घ्यायचं, हे एवढं, आणि इथं इथं तो कंपास ठेवायचा या पॉईंटला, आणि अशा प्रकारे एक आर्क काढायची. आर्क. आता हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ आहे पोटेन्शियल एनर्जीचा. ह्याला आपण म्हणूयात पोटेन्शियल एनर्जी. नंतर दुसरा ग्राफ जो आहे तो कायनेटिक एनर्जीचा काढूया. आता ॲक्च्युली 2 ग्राफ झाले. टोटल एनर्जी एक झालं, पोटेन्शियल एनर्जी एक झालं. आता कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा जो ग्राफ आहे त्याच्यासाठी त्या व्हॅल्यूज आत्ता आपण बघितल्या, त्या तुम्ही तुमच्या नोटबुकमधल्या समोर ठेवा तुमच्या, आणि हे व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यात तुम्ही बघायचं आहे मीन पोझिशनला जी टोटल एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी आहे, ती किती आहे? ½ m²A². म्हणजे ती कायनेटिक एनर्जी मीन पोझिशनला ½ m²A² आहे. त्यामुळे पॉईंट इथे येणार. मीन पोझिशनला ती टोटल एनर्जी, ती कायनेटिक एनर्जी टोटल एनर्जी इतकी आहे. म्हणजे मीन पोझिशनचा पॉईंट इथे येणार पहा. आणि नंतर एक्स्ट्रीम पोझिशनला ती कायनेटिक एनर्जी 0 आहे. त्यामुळे पॉईंट इथे येणार, एक्स ॲक्सिसवरच येणार पहा. इथं उजव्या बाजूला येईल आणि इथं डाव्या बाजूला येईल. म्हणजे ग्राफ हे 3 पॉईंट मिळाले. ग्राफ परत इथं कर्वच काढायची. हे पहा, अशा प्रकारे ती कर्व मिळेल. आणि ह्या ग्राफला म्हणायचं आपण, कोणता ग्राफ म्हणायचा याला? कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा ग्राफ. मग आता तुम्ही हा ग्राफ काढताना काय करायचं आहे, कंपासमध्ये तुम्ही जे अंतर घेतलेलं आहे त्याच्याने जी आत्ता तुम्ही आर्क काढली, म्हणजे ही जी कर्व काढली, ही त्याच्या नेमकं उलटं करायचं. म्हणजे कंपासचं टोक इथं ठेवायचं आणि कर्व अशी काढायची. तेवढंच अंतर ठेवायचं, काही बदल नाही करायचा. म्हणजे तुम्हाला ग्राफ सोपा वाटेल. आणि मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या मध्ये टोटल एनर्जी किती असते? इट इज पार्टली पोटेन्शियल अँड पार्टली कायनेटिक एनर्जी. आपण टेक्स्टबुकमध्ये मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या मध्ये किती असते हे आपण टेक्स्टबुकमध्ये बघूया. तुम्ही पण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघू शकता. इथे टेक्स्टबुकमध्ये स्पेशल केसेस याप्रमाणे दिलेले आहेत पहा. ॲट मीन पोझिशन x = 0 घ्यायचं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. आणि ही झाली कायनेटिक एनर्जी, म्हणजे टोटल एनर्जी इतकी होते. आणि पोटेन्शियल एनर्जी किती होणार? 0 होणार. त्यानंतर ॲट एक्स्ट्रीम पोझिशन एक्सची व्हॅल्यू ±a, म्हणजे उजव्या बाजूला असेल तर +a आणि डाव्या बाजूला असेल तो पार्टिकल तर -a घ्यायचा आहे. त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी होणार ½ m²A² आणि कायनेटिक एनर्जी होणार 0. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. पण आता मी मगाशी तुम्हाला काय म्हटलं, की जो पार्टिकल जो आहे तो मीन आणि एक्स्ट्रीमच्या मध्ये असेल, मध्ये कुठेतरी असेल, तर त्याची व्हॅल्यू किती असेल हे या ठिकाणी पुढच्या इथं केसमध्ये दिले पहा. आता यांनी काय केलं इथं, इफ कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी. जर समजा दोघांची एनर्जी इक्वल झाली, अशी कुठे होईल बरं, किती डिस्टन्सला होईल, ते इथं आपण काढलं. कसं काढलं आहे हे पहा. कायनेटिक एनर्जीचा हा फॉर्म्युला घेतला आणि हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला घेतला आहे. त्यांनी ते दोन्ही इक्वल दाखवलेलं आहे. मग आता दोन्ही इक्वल दाखवल्यावर हे सोडवलं आहे. कसं सोडवलं आहे? ½ m², डावीकडे आणि उजवीकडे कॅन्सल झालेलं आहे पहा. आणि मग इथं काय राहिलं? A² - x² = x². आणि मग हे x² उजव्या साईडला शिफ्ट केलं पहा. A² = x² आणि हे x² किती झाले? 2x². आणि मग नंतर x² = काय येणार? x² = A²/2. आणि मग x = स्क्वेअर रूट काढूया. x²चं स्क्वेअर रूट x आणि याचं स्क्वेअर रूट काय येणार? +- A/√2. अशा प्रकारे हे पहा इथं x = +or- A/√2. म्हणजे एवढ्या डिस्टन्सला, ह्या डिस्टन्सला मीन पोझिशनपासून कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी इक्वल असेल, सेम असेल, असा याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला घेता येईल. त्यानंतर आणखी एक केस या ठिकाणी इथं घेतली आहे. ह्या पहा इथं त्याच्याबद्दल माहिती पण लिहिली आहे. ॲट x = A ± A/√2, कायनेटिक एनर्जी = पोटेन्शियल एनर्जी =E/2. E/2 म्हणजे टोटल एनर्जीच्या हाफ फॉर अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM. नंतर दुसरी केस जी आहे त्या दुसऱ्या केसमध्ये काय केलं पहा. ॲट x = A/2 म्हणजे
मीन पोझिशनपासून निम्म्या अंतरावर तर लिनियर रेसोचम जे आपण स्ट्रेट लाईन बघतो, ही पहा, ही स्ट्रेट लाईन, ही तर मीन पोझिशन आहे आणि हे एक्स्ट्रीम पोझिशन ए आणि हे बी ए या रेषेवर चालू आहे. मग आता बरोबर मध्यभागी म्हणजे इथं एक्सची व्हॅल्यू किती असेल, निम्म, ॲम्प्लिट्यूडच्या निम्म, A/2. ए स्मॉल ए घ्या किंवा कॅपिटल ए घ्या. A/2 एवढ्या अंतरावर पोटेन्शियल एनर्जी किती होईल, तर तो फॉर्म्युला आहे ½ m ओमेगा स्क्वेअर x². एक्सच्या जागी A/2 घेतलं तर ती किती येणार पहा, E/4 होईल. हे सोडवलं पहा. म्हणजेच कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी होणार. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी. इथं पोटेन्शियल एनर्जी व्हॅल्यू तिने जी काढली आहे ती E/4 काढली. अशीच जर आपण कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू काढली तर किती येईल पहा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे ½ m ओमेगा स्क्वेअर A² मायनस x². A² मायनस x². आता एक्सची व्हॅल्यू घ्यायची A/2 म्हणजे A² अपॉन 4 होणार, कारण स्क्वेअर केले ना आपण. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू ½ m ओमेगा स्क्वेअर A² मायनस x² म्हणजे परत एक्सची व्हॅल्यू A/2 A² अपॉन 4. मग आता हे जर सोडवलं आपण तर काय येईल पहा, ½ m ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट, ह्याचा LCM काढला आपण, 4 येणार, 4A² मायनस A² 3A². म्हणजे काय झालं पहा, 3/4 इंटू ब्रॅकेट ½ m ओमेगा स्क्वेअर A². आणि ही तर टोटल एनर्जी आहे, त्यामुळे इथं आपण लिहायचं काय, 3/4 इंटू टोटल एनर्जी E. म्हणजे कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 3/4 इंटू E असं आलं पहा. आणि ह्याच्यावरून आपण काय रिलेशन मिळवलं, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू 1/4 E, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 3/4 E असं आपण रिलेशन दोघांचं मिळालं आहे, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. आणि मग या दोघांमध्ये काय रिलेशन येईल पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीमध्ये, इथं आपण ईची व्हॅल्यू पुटअप करूया. काय पुटअप करायची, 4 टाइम्स PE. E इज इक्वल्स टू 4 टाइम्स PE इथं घेऊयात, KE इज इक्वल्स टू 3/4 इंटू 4 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी. हे 4 कॅन्सल झालं आणि काय मिळालं, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी. हे पहा, या ठिकाणी इथं ते रिलेशन घेतलेलं आहे. म्हणजेच काय की ॲट x इज इक्वल्स टू A/2 जर घेतलं डिस्टन्स तर एनर्जी इज 25% पोटेन्शियल अँड 75% कायनेटिक. हा ग्राफ या ठिकाणी काढला पहा. इथं तुम्ही बघू शकता, इथं एक्स ॲक्सिस घेतला, हा एक्स ॲक्सिसवर इथं +A घेतलेला आहे, इथं -A म्हणजे ॲम्प्लिट्यूड, उजव्या बाजूचा +A आणि डाव्या बाजूचा -A. आणि इकडे वाय ॲक्सिसवर एनर्जी घेतली आहे. आणि ही जी डॉटेड लाईन दिसते तुम्हाला, ही स्ट्रेट लाईन, ती टोटल एनर्जीची आहे. इथं E लिहिलं म्हणजेच टोटल एनर्जीचा तो ग्राफ आहे, स्ट्रेट लाईन आहे तो ग्राफ, ती एनर्जी कॉन्स्टंट असते. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ हा असा काढला पहा, मग अशा आपण काढला तसा. आणि त्याच्या नेमकं उलटं इथं कायनेटिक एनर्जी काढलं आहे, त्याच्या अपोजिट. आणि इथं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी किती डिस्टन्सला होतं, A/√2. A/√2 एवढ्या डिस्टन्सला कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी. आणि A/2 एवढ्या डिस्टन्सला 25% पोटेन्शियल आणि 75% कायनेटिक्स. 25% म्हणजे 1/4 आणि 75% म्हणजे 3/4 ऑफ दॅट टोटल एनर्जी. अशा प्रकारे हा एनर्जी ऑफ ए पार्टिकल इन SHMचा हा क्वेश्चन आहे. हा ग्राफ जो आहे, ह्या ग्राफचा एक सेपरेट क्वेश्चन परीक्षेमध्ये येतो आणि तो आता सध्या इम्पॉर्टंट झाला आहे या चॅप्टरमध्ये, कारण बरेचसे बाकीचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते डिलीट झालेले आहेत, त्यामुळं रिड्यूस झालेले आहे, त्यामुळे हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. ओके, अभ्यास चांगला करा आणि काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता मला. आणि एनर्जीचा टॉपिक इथं संपला. आपण उद्या सिम्पल पेंडुलमचा अभ्यास करूया आपण. ओके, थँक्यू.